हाय हॅलो वेलकम टू माय अनुमेद चॅनल. तर अनुमेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आमची हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे. बिल्डिंगमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित हळदी कुंकू साजरा करतो. बिल्डिंगमधल्या बायका वरती टेरेसवर किंवा खाली. तर आता वरती टेरेसवर आमचा हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे. तर आता वाजले आहे 4:30 आणि आता आम्ही तयारी करतोय. तर तुम्हाला दाखवते. तर आम्ही आज आहे ना, तर प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही थोडंसं नाश्ता ऑर्डर करतो. तर सँडविच आणि अशा छोट्या छोट्या बॉटल आणलेल्या आम्ही 25 म्हणजे 25. राघवचे बोरन्हाण पण करायचं आहे. तर बघू आता होतं का नाही, कारण उशीर झालेला आहे. हे मी कंगवे आणलेले आहेत वाणासाठी वाटायला. ते आत्ता आणले, खूप घाई झाली. बिल्डिंगच्या बायकांनी ते 2-3 दिवसापूर्वीच घेऊन आले, पण मी तेव्हा घरी नव्हती. तर आता मी रेडी होते, साडी वगैरे घालते, रेडी होते. तर भेटू आम्ही. तर आता गच्चीवर गेल्यानंतर भेटू, दाखवतोच तुम्हाला आजचा प्रोग्राम काय आहे. तर आज अशी खास स्पेशल गोष्ट पण झालेली आहे. ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर ती गोष्ट आजच झालेली आहे, पण ती दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आनंदाची बातमी आहे. तर आजचा ब्लॉग हळदी कुंकाचाच राहणार आहे. जी दुसरी गोष्ट झाली आहे ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर चला आता तयार होते मी आणि मग भेटते तुम्हाला. तर हॅलो फ्रेंड्स, तर मी अशी तयार झालेली आहे फास्टमध्ये. तर चला आता आम्ही चाललो आहे गच्चीवर. चला बघू आता बायांची तयारी बाकीच्या. तर आम्ही गच्चीवर आलेलो आहे. खूप उशीर झालाय, 6 वाजले, त्याच्यामुळे अंधार लवकर पडणार आहे. बायका रेडी आमच्या इथे दाखवत. खिलारे मावशी, ही त्यांची नवीन सून गायत्री. तिचं पहिला हळदी कुंकू आहे. आली भारती मावशीच्या सुना आल्या तेव्हा चालले. माझ्या सुना उद्या, माझ्या सुना उद्या. इथे लवकरच गुड न्यूज भेटणार आहे 3 महिन्यांनी. तर ही आहे मनस्वी, सुजाताची मुलगी, भारती मावशीची नात. तर हिचा आत्ता बोरन्हाणचा प्रोग्राम करतोय, कारण अर्ध्या तासात अंधार होणार होता आणि अंधारात काही दिसणार नाही. त्याच्यामुळे पहिले तिचे बोरन्हाण करून घेतले सर्व बायकांनी, ओवाळं वगैरे. आणि अशा प्रकारे झालं तिचं बोरन्हाण. आणि त्यानंतर आम्ही हळदी कुंकाचा प्रोग्राम स्टार्ट केला. बोरन्हाण झाल्यानंतर लगेच इथे आम्ही वाण देण्याचा प्रोग्राम चालू केला. तर अशा प्रकारे मी आता सुरुवात केलेली आहे वाण द्यायला. आणि हळूहळू माझ्यानंतर एक सर्व बायकांनी एकमेकींना वाण दिले. तर मी आता तुम्हाला मकर संक्रांतीत वाण का दिले जाते याची थोडी माहिती सांगते. मकर संक्रांत झाली की त्यानंतर 15 दिवस किंवा 10 दिवस हळदी कुंकूचा प्रोग्राम असतो. प्रत्येक सुवासिनीच्या घरी हा प्रोग्राम असतो. प्रत्येकजण आपापल्या घरी काही सुवासिनी बोलवतात, त्यांना वाण देतात. तर हळदी कुंकाचे वाण का दिले जाते, त्यामागे काय कारण आहे, तर चला मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये हे सांगते. तर सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सौभाग्याची जपवणूक. हळदी आणि कुंकू हे आपल्या संस्कृतीत पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण एकमेकींना वाण देतो तेव्हा आपण समोरच्या स्त्रीच्या सुखी संसारासाठी आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत असतो. आणि दुसरं म्हणजे आपुलकी आणि प्रेम. आजच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात आपल्याला एकमेकींना भेटायला वेळ नसतो. तर हळदी कुंकू हा असा सोहळा आहे जिथे आपण एकत्र येतो, गप्पा मारतो, गेम खेळतो, मज्जा मस्ती सर्व काही. म्हणजे फक्त लेडीजच असतात, लहान मुलं असतात, कोणाचं टेन्शन नसतं, काही नसतं. आणि संक्रांत ही पीक कापणीच्या काळात येते. म्हणजे जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 तारखेला संक्रांत असते. आणि हळदी कुंकू म्हणजे संक्रांत झाल्यानंतर 15 दिवस असते किंवा 10 दिवस असते. तरी ह्यावेळेस 10 दिवस आहे हळदी कुंकूचा प्रोग्राम.
तर आपण जे वाण ठेवतो संक्रांतीच्या दिवशी, तर त्यात आपण ऊस, बोरं, गाजर, हरभरे असे 5 प्रकारचे धान्य जे ठेवतो, तर मग ते नवीन पिकालेले असतात, त्याच्यामुळे ते तिथे पूजेसाठी ठेवत असतो आपण. तर अशा प्रकारे वाण काय आहे किंवा ते किती महागाचं आहे यापेक्षा ते किती मनापासून दिलं जातं हे जास्त महत्त्वाचं असतं. तर तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि हळदी कुंकवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्वांसाठी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर अशा प्रकारे आमचा वाण घेण्याचा प्रोग्राम, आता आम्ही बायका बऱ्याच होतं त्याच्यामुळे खूप वेळ लागला मला प्रत्येकीला एक एकीला वाण देण्यासाठी. तरी पण अंधार होणार होता म्हणून आम्ही पटापट सर्व काही आवरलं. तर आम्हाला आमच्या ह्या नवीन घरी येऊन आम्हाला 9 वर्ष झाले. तर आम्ही पहिल्या वर्षापासून ते आत्तापर्यंत दरवर्षी आम्ही हा सण एकत्रितच साजरा करतो. म्हणजे हळदी कुंकवाचा प्रोग्राम आमचा एकत्रच असतो. खाली पार्किंगमध्ये असतं किंवा टेरेसवर असतं. शक्यतो आम्ही टेरेसवरच करतो, कारण तिथे असे गाड्यांचा वगैरे आवाज वगैरे असे डिस्टर्ब नाही होत कोणी. तर दरवेळेस फोटो वगैरे सर्व काही होतं आमचं. आणि रील्स पण काढतो आम्ही, आणि खेळ पण खेळायचे होते, रील्स पण काढायचे होते. पण वेळ झाला त्याच्यामुळे ते गेम आम्ही स्किप केले. तर आम्ही सर्वजण मिळून मिसळला किंवा कुठेतरी एका स्पॉटवर जाणार आहे, तर तिथे आम्ही ते खेळ खेळणार आहेत आणि रील्स वगैरे पण भरपूर काढणार आहेत. तरी पण जमेल तसं आम्ही 2 रील्स काढलेल्या आहेत, त्या आम्ही ह्या आपल्या अनुज चॅनलला टाकलेल्या आहेत. तर सर्वांनी नक्कीच बघा, त्याही छान आहे. तर अशा प्रकारे आमचं हळदी कुंकवाचा प्रोग्राम होत आलेला होता. तुम्ही बघू शकताय. आता पूनम लास्ट होती, ह्या दोघीजणी लास्टला होत्या. अंधार पडतोय हळूहळू, तर मुलं पण बाजूला खेळत होते. अशा प्रकारे आमचं सर्व महिलांचा वाण देण्याचा घेण्याचा जो काही प्रोग्राम होता तो झालेला आहे. आणि आता ज्याला म्हणजे मोठ्यांच्या पाया पडत आहेत सर्व एकमेकीजण, जे मोठे मोठे आहेत त्यांच्या. आणि हे झाल्यानंतर आम्ही सँडविच आणि कोल्ड्रिंक्स आणले होते, तर ते आत्ता घेतो आहे सर्वजण. आणि नाव पण घ्यायचं आहे उखाणे. तर तो प्रोग्राम आम्ही खाली करतो आहे पूनमच्या घरी, कारण तिथे चाललो आहे आता. कारण राघवचे बोरन्हाणचा प्रोग्राम आहे, तर त्याचे बोरन्हाण करायचे म्हणून चाललं आहे तिकडे. तर नाव घेण्याचा प्रोग्राम पण तिथेच होईल. तर आम्ही वरती होतो गच्चीवर. आता हे बघ, राघवचं वर्णन करायचंय, साज वगैरे घालायचंय हाताला. फटाफट नवीन नवरीपासून सुरुवात. निशाताई नाव घेतली. सायलेंट. आवरा. भगवानचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. ज्योती. सासू सासरे शंकर पार्वती देर गणपती नंद सरस्वती आणि केत्रावांचं नाव घेते मी सौभाग्यवती. जुनाच घेतलाय. माहेरची माया राहुल आहेत माझे सर्व हट्टपुराया. पूर्वाया का? पूर्वाया. हातात घालते बांगड्या, गळ्यात घालते ठुशी, विलासरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. आवरा. संक्रांतीच्या सणाला वाटतं तिळगुळाचे वाण, वाल्मिकरावांचं नाव घेते सौभाग्याचं. मिळालं वाल्मिकरावांमुळे मिळालं मला सौभाग्याचं मान. सण आहे संक्रांतीचा, वाण घ्यावे वाण द्यावे, मयूर रावांसारखे पती मला जन्मजन्मी मिळावे. वा वा वा. नाव हे नाव घे. काय बोल. गणपतीला आवडते दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. आशुतोष रावांचं नाव घेते. आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. धनश्री. चमचम तारे तारे करतात ढगात
कैलास रावांच्या जीवावर राज्य करते जगात. वा वा वा. आता हे मला नाव सांग. गुलाबाचे फुल दिसायला ताजे विलासरावांसारखे पती मिळाले हे सौभाग्य माझे. महादेवाची करते पूजा, पार्वतीला देते वाण, रविरावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. मावशी काय नाव? महादेवाच्या पिंडीला मावशी काय चला जाऊ द्या. आमच्या सगळ्यांचे उखाणे घेऊन झाले आणि त्यानंतर आम्ही एक ग्रुप फोटो काढला सर्व बायकांचा. टेरेसवर काढायचा होता पण जमला नाही म्हणून आता घरात काढला ग्रुप फोटो. तर आता इथे राघवचे बोरन्हाण सुरू करतोय. आता बोरन्हाण म्हटलं की बायकांना जसे हळदी कुंकू तसे लहान मुलांचे बोरन्हाण हे संक्रांत झाल्यानंतर कोणी कोणी किंक्रांत म्हणजे दुसऱ्या दिवशी करतं किंवा 10 दिवसामध्ये ज्याला जेव्हा जमेल किंवा हळदी कुंकाच्या दिवशीच बायका हा प्रोग्राम ठेवतात ज्यांच्या घरी लहान मुलं म्हणजे 1 ते 5 वर्षाच्या आतले. तर बोरन्हाण म्हणजे त्याला म्हणजे काही भागात कुलवट असं पण म्हणतात आणि बाळाच्या जन्मानंतर पहिल्या संक्रांतीला म्हणजे वयाचे 1 ते 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत हे बोरन्हाण करतात. आणि प्रामुख्याने हिवाळ्यातील फळांच्या मदतीने बाळाचे केलेले कौतुक असते ते. आणि हे का केले जाते, त्याचे महत्त्व काय, तर आरोग्यदायी संदेश काय त्याचा. तर हिवाळ्यात मिळणारी फळे जसे की बोरं, ऊस, हरभरे हे आरोग्यासाठी खूप उत्तम असतात आणि मुलांनी ही फळे खावीत असा त्यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे आणि दृष्ट काढणे म्हणजे मुलाला कोणाची वाईट नजर लागू नये आणि त्याचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून हे ओवाळण करता म्हणजे 5 सवासणी किंवा घरात जेवढ्या महिला असतात ना त्या बाळाला ओवाळता. तर त्याच्या उत्तम आरोग्यासाठी ओवाळता आणि घरातील आणि शेजारील लहान मुलांना एकत्र बोलून हा आनंद साजरा करतात. म्हणजे बोरन्हाणला लहान मुलांचंच करता आणि त्याच्यासाठी लहान मुलांचीच गरज असते. तर त्यासाठी लहान बाळाची तयारी करता म्हणजे त्यांना बऱ्याचशा बायका घरीच बनवतात हलव्याचे दागिने आणि बाळाला एका पाटावर बसवतात. त्याला 5-6 जणी किंवा जेवढ्या महिला असतात तेवढं औक्षण करतात. त्याच्यावरतून आपण जे तयार केलेलं होतं मिश्रण ते त्याच्यावरतून सोडतात आणि बाकीचे लहान जे मुलं असतात ते सगळं ते उचलतात चॉकलेट वगैरे त्यातून आणि ते करणाऱ्याला पण आनंद होतो आणि बाकीच्या मुलांना पण खूप आनंद होतो. अशा प्रकारे हा सोहळा साजरा करतात बोरन्हाणचा. मागच्या वर्षी आदूचे आणि राघवचे बोरन्हाण सोबतच होते. आता ह्यावेळेस आदू सिन्नरला आहे तर त्याचे पण बोरन्हाण करायचे आणि नंतर सर्व बायका त्यांच्या घरी गेल्या आणि मी पण खाली आली होती आमच्या घरी. आणि इथं भाग्यश्री म्हणजे गुड्डी माझी लहान बहीण, दिव्या आणि कविता वहिनी आल्या होत्या. त्यांना पण वाण घेण्यासाठी बोलवलं होतं. तर त्या आल्यानंतर त्यांना वाण वगैरे दिले. तर अशा प्रकारे आमचा हळदी कुंकाचा प्रोग्राम खूप छान प्रकारे असा पार पडला. तर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या अनुवेद चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय. असं मोठी बिलावा